प्रिय दर्शको, आज मी तुमच्या सर्वांसमोर एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर तुमची शुभचिंतक म्हणून आले। तुम्ही विनोदची आटाचक्की तुमच्या घरात आणलीत त्याबद्दल मी तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा देते। विनोदची आटाचक्की घेऊन तुम्ही अत्यंत योग्य निर्णय घेतलाय, कारण तुम्ही मेंटेनन्स फ्री विनोदची आटाचक्की तुमच्या घरात आणली आहे। विनोदच्या आटाचक्कीची बनावट एकदम दणकट आहे। आता तुमच्या आवडीचे पदार्थ क्षणाचाही विलंब न लावता तुम्ही बनवू शकता आणि तुमच्या सर्व कुटुंबियांची मनही जिंकू शकता। चला आता मी तुम्हाला दाखवते विनोदच्या आटाचक्कीचा वापर कसा करावा, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि विनोदच्या आटाचक्कीची काळजी कशा प्रकारे घ्यावी। ही आहे विनोदची आटाचक्की। पूर्ण स्वास्थ्य, आरोग्य, पौष्टिक व स्वादिष्ट अन्न आणि एकूणच आपल्या पूर्ण कुटुंबाचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून हिची निर्मिती केली आहे। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला तांत्रिक तपशिलाची माहिती देते। विनोदच्या आटाचक्कीचे वजन आहे साधारणतः 60 किलो। हिची उंची आहे साधारणतः 36 इंच, हिची रुंदी आहे 14 इंच आणि खोली आहे साधारण 20 इंच। तसेच यामध्ये 1 हॉर्स पॉवर ताकदीच्या मोटारीचा वापर केला आहे। ही मोटर सिंगल फेजवर साधारणतः ताशी 0.8 एवढ्या विजेचा वापर करते। ही आटाचक्की चालू करण्यासाठी घरात 15 एम्पियरचा प्लग पॉइंट असणं अति आवश्यक आहे। ही झाली तांत्रिक माहिती। आता विनोद आटाचक्की सोबत तुम्हाला कोणत्या वस्तू दिल्या जातात त्याविषयी मी तुम्हाला सांगते। विनोदच्या आटाचक्की सोबत तुम्हाला मिळतो एक स्टीलचा डब्बा। या डब्याचा उपयोग पीठ साठवण्यासाठी केला जातो। या डब्यामध्ये साधारणतः 5 किलो पीठ मावण्याची क्षमता आहे। चक्की चालू असताना दळत असलेले पीठ या बीमच्या वर येऊ नये याची काळजी घ्यावी। तुम्ही ज्या प्रतीचे धान्य दळण्यासाठी टाकले त्यानुसार ह्या डब्याची पीठ मावण्याची क्षमता कमी जास्त होते। उदाहरणार्थ गव्हाचे पीठ यामध्ये 4 ते 4.5 किलो मावू शकते, पण जर तुम्ही डाळ दळण्यासाठी टाकली असेल तर 3 ते 3.5 किलोच्या पिठातच हा डब्बा पूर्णपणे भरून जाईल। हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवायला हवे। डब्याप्रमाणेच तुम्हाला यासोबत 2 कापडी पिशव्या दिल्या असतील। ह्या आहेत कापडी पिशव्या। या पिशव्यांना बसवण्यासाठी एक प्लास्टिक रिंग दिली जाते जी इथे दिसते। यातील एक पिशवी तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्य दळण्यासाठी वापरू शकता आणि दुसरी पिशवी तुम्ही भाजणी, साबुदाणे किंवा उपवासाच्या इतर पदार्थांसाठी वापरू शकता। चक्कीला साफ करण्यासाठी एक ब्रश दिलेला आहे। त्याचबरोबर 8 वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या दिल्या जातात। या प्रत्येक जाळीच्या मागे एक नंबर आहे, मी तुम्हाला दाखवते। या आहेत 8 प्रकारच्या जाळ्या। कितव्या क्रमांकाची जाळी कोणत्या प्रकारच्या धान्यासाठी वापरली जाते याविषयी मी तुम्हाला माहिती देते। जाळी नंबर 1 गहू, मैदा व तत्सम पीठ बारीक दळण्यासाठी वापरली जाते। जाळी नंबर 1.5 ज्वारी, बाजरी यांचे पीठ जर बारीक हवे असेल तर जाळी नंबर 1.5 वापरली जाते। जाळी नंबर 2 जर तुम्हाला ज्वारीचे पीठ जाडसर दळून हवे असेल तर तुम्ही 1 किंवा 1.5 नंबरची जाळी न वापरता 2 नंबरच्या जाळीचा वापर करू शकता। जाळी नंबर 2.5 बुंदी किंवा लाडूचे पीठ दळण्यासाठी वापरली जाते आणि जाळी नंबर 3 डाळीचे पीठ किंवा बुंदीचे पीठ आणखी जाडसर हवे असेल तर तुम्ही 3 नंबर जाळीचा वापर करू शकता। जाळी नंबर 4 भाकरीसाठी जाडसर पीठ दळण्यासाठी वापर करू शकता। जाळी नंबर 5 लापशी, ढोकळा, इडली, रवा दळण्यासाठी तुम्ही जाळी नंबर 5 चा वापर करू शकता। जाळी नंबर 6 ही साखर दळण्यासाठी वापरली जाऊ शकते। अशा प्रकारे ह्या 6 जाळ्यांचा वापर तुम्ही वेगवेगळे पदार्थ दळण्यासाठी करू शकता। चक्की सोबत तुम्हाला 4 चाकेही दिले जातात, जेणेकरून तुम्हाला चक्की हव्या त्या ठिकाणी फिरवणं शक्य होऊ शकतं। चक्कीचे काम पूर्ण झाल्यानंतर चक्की झाकण्यासाठी एक कव्हर सुद्धा दिलं जातं। चला तर आता आपण विनोदची आटाचक्की सुरू करूया। सर्वात प्रथम हा मेन दरवाजा उघडा। हा जो भाग दिसतोय याला म्हणतात ग्राइंडिंग चेंबर। चेंबरचा डोर ओपन केल्यानंतर समोर दिसत असलेल्या ह्या ब्लेड्स मध्ये धान्य दळलं जातं। चक्की बरोबर दिलेला डब्बा, कापडी पिशवी आणि रिंग इथे असेल। आता कापडी पिशवीचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो याविषयी मी तुम्हाला सांगते। ही आहे कापडी पिशवी। हिच्या दोन्ही बाजूला इलास्टिक असून एका बाजूचे तोंड छोटे आहे आणि दुसऱ्या बाजूचे तोंड मोठे असते। या पिशवीला तुम्ही जर अशा प्रकारे उलटे केले, पिशवीला उलटे करून मोठ्या बाजूचे जे इलास्टिक आहे ते तुम्ही रिंगच्या भोवती अशा प्रकारे लावावे लागेल। या रिंगचे दोन्ही कान डब्याला अशा प्रकारे लॉक करावे। नंतर ह्या पिशवीच्या वरच्या बाजूचे तोंड चेंबरच्या भोवती लावावे, हे असे। आता तुमचे कंटेनर धान्य दळण्यासाठी तयार आहे।
डब्याला अशा प्रकारे कापडी पिशवी लावल्याने दळत असलेले पीठ हवेत उडणार नाही किंवा वायाही जाणार नाही. आता आपल्याला ज्या प्रकारचे पीठ दळून हवे आहे त्यानुसार 1 ते 6 या जाळीच्या प्रकारापैकी हव्या त्या नंबरची जाळी चेंबरमध्ये बसवावी. इथे जाळी बसवल्यानंतर इथे एक स्विच आहे, याला म्हणतात लिमिट स्विच. चेंबर डोअर उघडा राहिल्यास हा स्विच चक्की चालू होऊ देणार नाही. त्यामुळे हा चेंबर डोअर काळजीपूर्वक बंद करणं गरजेचं आहे. इथे एक दुसरा स्विच आहे, याला म्हणतात मोड स्विच. ज्वारी, बाजरी आणि मका या 3 धान्यांसाठी हा मोड स्विच वरच्या बाजूला ठेवावा, याला म्हणतात मोड 1. आणि इतर कुठल्याही प्रकारचे धान्य दळायचे असल्यास या स्विचला खाली ठेवावे. असे मशीनच्या मागच्या आणि ह्या खालच्या बाजूला एक दरवाजा आहे, तो उघडा, त्यात असलेली वायर बाहेर काढा आणि तुमच्या घरात असलेल्या 15 एम्पियरच्या प्लग पॉइंटच्या स्विचमध्ये ती फिक्स करा. आता चक्कीचा सर्वात वरचा दरवाजा उघडा, याला म्हणतात डोअर लीव. आणि इथे ही जी जागा आहे याला म्हणतात होपर. ह्याच होपरमध्ये धान्य दळण्यासाठी टाकायचे. लक्षात असू द्या, होपरमध्ये धान्य टाकल्यावरच मशीन चालू होईल. मशीनचे धान्य होपरमधून संपल्यानंतर मशीनला 2 मिनिटांचा टायमर दिलेला असतो. त्यामुळे होपरमधून धान्य संपल्यानंतरही मशीन मोकळे फिरत राहील, जेणेकरून चेंबरमध्ये जे काही पीठ राहिलेलं असेल ते सुद्धा क्लीन होते. याला म्हणतात ऑटो क्लिनिंग. धान्य ग्राइंड झाल्यानंतर चक्की आपोआप बंद होते. शिवाय चक्की बंद झाल्याचा बझर सुद्धा देते. घरात तुम्ही कुठेही असलात तरीही बझरच्या माध्यमातून तुम्हाला समजते की चक्कीने धान्य दळले आहे. चला तर मी तुम्हाला आता सांगते चक्की वापरताना काय करावे. चक्की सुरू करण्यापूर्वी चक्कीला भिंतीपासून 1.5 ते 2 फूट दूर ठेवा, जेणेकरून चक्कीच्या मागच्या बाजूला असलेली मोटर गरम होणार नाही. चक्कीच्या दोन्ही बाजूला 2 व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत, जेणेकरून चक्कीच्या आतली गरम हवा बाहेर फेकली जावी. धान्य दळून झाल्यानंतर चक्कीचे पीठ बाहेर काढताना कापडी पिशवीचे वरचे इलास्टिक बाहेर काढावे, नाहीतर पिशवीमध्ये राहिलेलं पीठ खाली सांडेल. धान्य दळल्यामुळे ग्राइंडिंग चेंबर गरम झालेले असते. गरम झालेले चेंबर थंड करण्यासाठी काही वेळ चेंबरचा दरवाजा उघडा ठेवा. चेंबर गार झाल्यानंतर त्याला ब्रशने साफ करावे. चक्कीच्या बीम्सला राहिलेले किंवा चिकटलेले पीठ ड्राय ब्रशने पूर्णपणे स्वच्छ करावे. चला तर आता मी तुम्हाला सांगते की चक्की वापरताना काय करू नये. चक्कीमध्ये पाणी ओतू नये, चक्कीला ओल्या कपड्याने पुसू नये, ह्या जाळ्यांना पाण्याने धुवू नये. जाळ्यांना साफ करण्यासाठी त्यांना अशा प्रकारे आदळू नये. मेन प्लग बंद केल्याशिवाय चक्कीची साफसफाई करू नये. ओलसर धान्य आणि तेलयुक्त पदार्थ चक्कीमध्ये दळायला घालू नयेत. उदाहरणार्थ शेंगदाणे, मोहरी, सोयाबीन, खजूर, नारळ आणि इत्यादी. आता मी तुम्हाला सांगते विनोद आटा चक्कीची काळजी कशा प्रकारे घ्यावी. जर चक्कीतून पीठ बाहेर उडत असेल तर कापडी पिशवीच्या दोन्ही बाजू तपासून पहा. जर छिद्र पडले असेल तर पिशवी नवी विकत घ्यावी. आटा चक्कीला कुठल्याही प्रकारची ऑइलिंग, ग्रीसिंग किंवा सर्व्हिसिंग करायची गरज नाहीये. जर चक्की सुरू होत नसेल तर तुम्हाला पाहावे लागेल की चेंबर डोअर व्यवस्थित बंद केला आहे की नाही. जर चेंबर डोअर उघडे असेल तर त्याला काळजीपूर्वक बंद करा. विनोदची आटा चक्की विकत घेण्यासाठी तुम्ही मुख्य शाखेत संपर्क साधू शकता. आमचा पत्ता आहे नयन एजन्सीज, 353 शुक्रवार पेठ, शिवाजी रोड, गाडीखाना चौक, पुणे, महाराष्ट्र. आमचा फोन नंबर आहे 020-244-56-236. तुम्हाला जर डेमो हवा असेल तर तुम्ही आमच्या ह्या टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता. आमचा टोल फ्री नंबर आहे 1800-30-70-4100. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क करू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे info@vinodataMaker.com आणि आमची वेबसाईट आहे www.vinodataMaker.com. धन्यवाद. जय महाराष्ट्र.